नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती आगवन एस आज इयत्ता 8वी वर्गाचा मराठी विषयाची कविता क्रमांक 6 असा रंगारी श्रावण या कवितेविषयी काही माहिती आपल्याला सांगणार आहे. या कवितेमध्ये आपण जे घटक अभ्यासणार आहोत ते घटक पुढील प्रमाणे आहेत. कवितेचे नाव, कवी परिचय, कविता, कवितेचा आशय आणि शब्दार्थ. कवितेचं नाव आहे असा रंगारी श्रावण. कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. जन्म 1977 मध्ये झालेला आहे. प्रसिद्ध लेखक, कवी. भूईशास्त्र हा कविता संग्रह आणि जू हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. भूईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये अनुवाद देखील झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. कविता, रती, अनुष्टुप, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकातून कविता, कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेलं असतं. श्रावण रंगात सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे. आता मी कविता म्हणणार आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीच गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ गा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ बघा. पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडाड तो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. आता आपण एक एक कडव्याचा अभ्यास करूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. बघा, कवीने या पहिल्या कडव्यामध्ये श्रावण महिन्याचं अतिशय सुंदर, विलोभनीय आणि मनोहर असं वर्णन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा मुलांनो, श्रावण हा अतिशय सुंदर असा आपल्या सर्वांचा आवडता ऋतू आहे, आवडता महिना आहे. श्रावण हा कवींच्या मते एक जादूगार आहे, चित्रकार आहे, तो एक कलावंत आहे आणि सृष्टीमध्ये विविध रंग तो उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या रंगांनी
संपूर्ण सृष्टी हिरवीगार करून टाकतो, असं कवींनी या कडव्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं कडवं आपण बघूया. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगताय की खरोखर हा श्रावण अतिशय सुंदर असा कलाकार आहे आणि त्याचं वर्णन किती आपण करावं. तो एक जादूगार आहे आणि जागोजागी त्याने निसर्गामध्ये जणू काही चित्रांची रांग मांडलेली आहे, चित्रांची पंगत त्याने मांडलेली आहे, असं या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगताय. तिसरं कडवं आपण बघूया. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीच गाणं बोलतो झाडांशी. आता या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगताय की हा जो श्रावण महिना आहे, या श्रावण महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो अगदी दरी खोऱ्यांमध्ये डोंगरामध्ये पडतो आणि जणू काही हा श्रावण महिना त्या पावसाच्या रूपाने दरी खोऱ्यांमध्ये डोंगरामध्ये खूप नाचतो, नदीबरोबर जिम्मा खेळतो आणि सुंदर असं मधुर गाणं तो झाडांबरोबर गात असतो. यानंतरचं चौथं कडवं आपण बघूया. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांची पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. या चौथ्या कडव्यामध्ये आपल्याला कवी सांगताय की हा जो श्रावण महिना आहे तो काय करतोय, वेली, वेली म्हणजे लता, आणि ह्या वेलींच्या तो जणू काही वेण्या घालतो आहे आणि त्यावेळेस वेण्या लाजताय, लाजून लाजून चूर होत आहे आणि जणू काही या वेलींनी पाना फुलांचे पातळ नेसलेले आहे, त्या सजलेल्या आहेत आणि नटलेल्या आहेत, असं इथे कवी आपल्याला सांगताय. पुढचं कडवं आपण बघूया. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. आता या कडव्यामध्ये कवी आपल्याला म्हणताय की ज्या मुली आहेत, पोरी बाळी ज्या आहेत, त्या श्रावण महिन्यामध्ये झाडांना झोके बांधतात आणि झोके तिथे टांगत असतात. जणू काही हा श्रावण महिना ह्या मुलींना तिथं झोके देत असतो आणि त्यांच्या झुलण्यामध्ये अगदी त्यांच्यात रसमय होऊन जातो, नादमय होऊन जातो आणि त्या मुलींच्या गाण्यांमध्ये सुद्धा तो अगदी मुग्ध होऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता पुढचं कडवं आपण बघूया. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ गा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ बघा. आता या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगताय की लहान मुलांच्या खेळामध्ये हा जो श्रावण महिना आहे तो त्यांचा मित्र बनून जातो, त्यांचा सवंगडी बनतो आणि दहीहंडीच्या काल्यामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर प्रेमाने संपूर्णपणे चिंब होऊन तो जणू काही एक बाळकृष्णच बनतो आणि त्यांच्याबरोबर तो खेळतो आणि त्यांच्याबरोबरच राहून तो त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. पुढचं कडवं आपण बघूया आता. पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो, फोडी काढून खट्याळ झाड आड तो लपतो. आता हा जो श्रावण महिना आहे तो काय करतो आहे, श्रावणात आपण बघतो की कधी ऊन पडलेलं असतं, कधी पाऊस पडतो, तर कधी मध्येच सावली पडते, असं वेगवेगळं दृश्य आपल्याला या श्रावण महिन्यात बघायला मिळतं. आणि या उन्हामध्ये जणू काही श्रावण महिना आपलं पावसाचं घर बांधतो आणि तो खोड्यासुद्धा खूप काढतो. हा खोडकर श्रावण पावसाची खोडी काढतो, त्याची मस्करी करतो आणि खोड्या काढून तो झाडामागे लपण्याचा प्रयत्न देखील करतो, असं या कडव्यात कवीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढचं कडवं आपण बघूया. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. आता या कडव्यामध्ये कवी म्हणताय की आपलं जे आकाश आहे, निळसर आकाश, त्या निळसर आकाशामध्ये हा श्रावण महिना जणू इंद्रधनुष्याचे जे सप्तरंग आहे त्या सप्तरंगांचा जणू काही तो बांध घालतो आणि रंगीबिरंगी फुलांची नक्षी आपल्या हिरव्या सृष्टीवर म्हणजेच आपल्या हिरव्या रानामध्ये सजवतो, ठसवतो
आणि त्यामध्ये मंत्रमुग्ध होतो. आता शेवटचं कडवं आपण बघूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या माळ्यात खोपा करून राहतो. आता या कडव्यामध्ये कवी म्हणताय की हा जो श्रावण महिना आहे तो खरोखर कलावंत आहे, कलाकार आहे, जादूगार आहे. आणि हा श्रावण महिना रंग उधळतो सृष्टीच्या अंतरंगामध्ये खूप सारे रंग उधळत असतो. आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यामध्ये आपलं घरटं, आपला खोपा, आपलं घर करून तो इथं या सृष्टीत राहत असतो. अशा प्रकारे कवीने या श्रावण महिन्याचा हा जो आनंदाचा ऋतू आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. श्रावण महिन्यात निसर्ग खरोखर बहरलेला असतो. सण व्रतवैकल्यांनी प्रत्येक माणूस, प्रत्येक सजीव सुखावलेला असतो. आणि श्रावणातील या निसर्गाच्या विविध रूपांचं व माणसाच्या आनंदमय जीवनाचं सुंदर शब्दात कवीने या कवितेत वर्णन केलेलं आहे. आता आपण काही शब्दार्थ बघूया. पहिला शब्द आहे साजिरा. साजिरा म्हणजे सुंदर. पुढे आहे पहाडी. पहाडी म्हणजे पावसाची सर. आणि तिसरा शब्द आहे कलागत. कलागत म्हणजे कारागिरी. यानंतर आपल्या 10व्या लेक्चरमध्ये आपण 7वा पाठ अण्णाभाऊंची भेट या पाठाची ओळख करून घेणार आहोत. धन्यवाद.